हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. तर आज सकाळी सकाळी आलो होतं मॉर्निंग वॉकले. वातावरण पहा किती मस्त आहे, एकदम रम्य वातावरण आहे. आज म्हणलं सकाळी सकाळी मूड फ्रेश करा, तर आलो होतो मॉर्निंग वॉकसाठी. वावर सगळे काळे छान आहे, कोणी पेरवायला, कोणाच्या मनात भेव आहे की पाणी आलं तर ठीक बाबा, नाही तर आपलं बियाणं वाया जाईल. आणि कोणाची पेरणी चालू हात, कोणाची बाकी हात. आता सकाळी चाललो होतो आम्ही मॉर्निंग वॉकली, आता चाललो घरी. सकाळीच म्हणजे सकाळी 4 वाजता. घरात राहून राहून लय बोर झालं, बकऱ्या ढोरण स्वयंपाक आणि खाणं पिणं. तर मग आज ठरवलं होतं आज जायचं मॉर्निंग वॉकली. आता सकाळी झालं, मस्त असं वातावरण आहे, फ्रेश फ्रेश बाहेर. हे एवढा पाऊस झाला आमच्या इकडे का सडकवर डबरं थांबेलात पाण्याचे. त्याच्यावर कागद पाहिजे का? पण त्याच्यावरचा कागद तर नवीन आहे ना बाई. अरे देवा, न्यू काय आहे रे बाहेर वा. अहो आई, हा कागद सरकला फक्त. बाहेरचं वातावरण कुठे या, घरचं वातावरण जिकडे तिकडे गाराच गारा, शेणच शेण, लेंड्याच लेंड्या आणि बकऱ्याच बकऱ्या. सगळं गुरकले सगळे काम आणि पडला आता. आत्तापासून कपड्याचा गयाठा. हे कालचे कपडे अजून सोकले नाही, कारण का ऊनच नाही. आता जरा भर का एकते आणि मग होते पाऊस चालू दुपारी. गेले आमचे शेर सोडून, बाहेरच्या बकऱ्या दिल्या सोडून. दोरं अजून काही नेले नाही, दोरं तसेच ठेवून दिले, कारण का माझा ब्रश राहिला अजून करायचा. आणि माझा जीव सकाळीच थकला. आणा बकऱ्याले बाहेर, न्या बकऱ्याले अंदर. झाडणं तर चांगलं घेऊ माय झाडाले. हा, त्यात नको लाव, त्यात नको लावतो तोच. हो, इकडे लाव, इकडे. हे हा कचरा आहे, इकडे लाव. हो ना, हो मॅच लावला ना का. अति येऊन उभं राहिलो आणि घरून एवढ्या गडबडनं निघलो ना का भयानकच. कारण का आमचा ट्रॅक्टरच बंद पडला कालच्या पाण्यानं. काल एवढा पाऊस झाला का ट्रॅक्टरच बंद पडला. हा ना, मग उशीर होऊन राहिला ना, ट्रॅक्टर बंद पडला. हा, कसं आहे माहिती आहे का, सडकचं वावर आहे आणि ट्रॅक्टर आहे जायले. पण काल एवढा पाऊस झाला की ट्रॅक्टरच बंद पडला. आता काय होते काय नाही दाखवतच मी तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा. अजून ट्रॅक्टर सुरू नाही राहिला, 6 महिने लागतात. चला पकडा मग गाड्या पटापट. फटाफट गाड्या पकडायला लागत होत्या ना. जरूर झाला आमचा ट्रॅक्टर चालू. लावा लवकर चालू. चला बसला आम्ही चाली. आणि चाली बाकीची घाण आहे ते, बसता येत नाही ना, काहीच नाही. आता फक्त बसवावं लागते. काय विचार काय काय करत का. तिकडं नाही रस्ता, तिकडं नाही माहिती. आता देतीन मला घरी हकालून. मग चला, हे सडक, या सडक लोकच होता आम्हाला. ट्रॅक्टर टाली आता जावं लागते फसत. पाऊस जरा जास्तच व्हायला, पाय फसू राहिले. पण मला काही टेन्शन नाही, मी वॉटरप्रूफ चप्पल आणले. ओके. आणि हे आमच्या मालकीन बाई, जे काय आम्ही त्यांच्या वावरात चाललो. चला ना, सगळ्यात पुढे पाहू राहिला भंगा भंग. साऱ्या चढली वर्दी आता आणि लागले टिक्के. हा माहिती बाया, हो घर मालकींचं दर्शन घ्या. हॅलो का तुम्ही घ्या, तुझ्या मग आम्ही घेतो. मी तर घेतोच ना. वावरात काही घर नाही, काही छत्री नाही, काही खोपडी
कपडे नाही तर मस्त आम्ही असा निंबाचा सहारा पकडला, ओला नाही हो म्हणून. सगळ्या तयार व्हायला पण अजून सरीच काढल्या नाही, अजून मातीत बी पडलं नाही तर पावसाचं झालं आगमन. पातीत फुटते का नाही माहितात कुठे आणलं की ते याला बांधून ठेवावं लागतं ते. लय मोठी झाडाची असते ना जर का चला. आज 11:30 वाजता झाला जेवणाचा टाइम. एक तिकडं वावर लावून आलो आम्ही. आता हे वावर लावायचं आहे, याच्यात सरा काढणं चालू आहे मस्त. जोडीवाला कुकडे गेला. हे अशी पंगतच बसली आज 11:30 वाजता. मी घरी असल्यावर मी घरी जेवतो 2 वाजता. आज 11:30 वाजता जेवा लागू राहिलं, कारण की म्हणतात की काम भाकर खाते है ना. चला मग सोळा पटापट भाकरी द्या, भाज्या भाज्या द्या. सरीवाला नाही सोडलं वाटतं बाई हो. नाही हा पा हे इकडे सरी चालू आहेत काढणं. आता या दुसऱ्या वावरात लावायचे जेवण झाल्यावर लागवण. इकडे बी बायाला बसेल जेवण करायला. चल वाढवा, उभी काऊन आहे सो आता. आमच्या लोक येऊ दे जा लोणचं. हे घरधनीन बाई वाढू राहिली सगळे, म्हणजे जे लोणचं पापड, आणखी मेथीची भाजी. मालोक तर पन्नी झाली बाय. म्या जेवण करायला आणलंय असतं काही पुरणाची पोळी आणि रात्रीचं चिकन, गवाराच्या शेंगा भाजल्या ते, आणि मेथीची भाजी आहे सोबत. सगळेचे आयटम आहेत आज जेवण करायला. चला झाली सुट्टी. हे बी वावर झालं लावून सरकीचं. आता चाललो घरी, ते बी ट्रॅक्टरात. पैदल नाही जायचं आहे. झालं का उरकलं का सगळं. सगळ्या जणी सारख्या चाल जा बाई वो, नाही तर मग कामाची सुट्टी झाली की लय पैता तुम्ही. चप्पल आम्ही बाई पहिली वावरातून येऊन बसलो रे बाबा सडकवर. पण आता इकडूनही जाताना ट्रॅक्टर चालू होते का नाही होत बसायला. हा, सकाळी बी तिकडून ट्रॅक्टर चालू नाही झाला, पावसानं वला झाला होता. तर आता इकडूनही धक्का द्यावा लागते. आता गावात तर धक्का दिला, पण आता रोडवर, अख्ख्या रोडवर कोण धक्का देणार आहे ट्रॅक्टरने. तर मस्त बसलो आम्ही अशा उन्हात. इकडे बघ ग काजल, झाला का आला साईड न तर बस बिचारे. गाड्यावाल्या का चालवतात गाड्या बरोबर. अजून टालीच नाही लावली त्याले. आणि आमच्या वंदना मोठी मायचं काय नाही. पाणी असो पाऊस असो, इंधन म्हणजे इंधन घेणारच आहे. इंधन म्हणजे इंधन. वावरात आल्यावर इंधन घरी गेलंच पाहिजे. 2 भाकरीचं हो. लय लागू लय संध्याकाळी येतेच आहे. लय येते वायतो नाही पाहिजे कधी ना. आज 60% पाऊस सांगेल ना. आली आमची टाली आणि म्या घेतलं सगळं तोंडाले बांधून चष्मा लावून घेतला, कारण का ऊन एवढं तपू राहिलं नका भयानक. आता झाली बायाची गडबड टालीत चढायची. चाललं मग आता घरी. असं लागून लावायला गेलो आणि आजचाच दिवस सगळा खाली गेला. वावरातून आलो, कपडे घेतले मस्त, आणि त्यांना लोक बकऱ्या सोडायचा टाइम झाला. घरी असल्यावर ना लवकर दिवस जात नाही, आणि वावरात गेल्यावर 5 दिवस जाते आंघोळी पांघोळीतच. आता जेवण तर वावरातूनच करून आले. आता संध्याकाळी जेवण बनवावं लागेल. तसं आता बकऱ्या सोडून दिला, हे ते केलं की ते लोक तेच जेवणाचा टाइम आपला गेला सगळा दिवस. फॅन बंद करावं नाही वाटू राहिला. मस्त असा चहा बनवला, चहा बिस्किट खातो आता. सकाळी 11 वाजता जेवण केलं होतं. भूक लय लागली. वावरातून आल्या आल्या जरासा आराम केला आणि चहा बनवला मस्त.
संध्याकाळचा रूमचा नक्षाच बदलून टाकला, कारण का कपडे वाहू घालायला दोरी बांधली. आता फक्त एवढीच जागा आहे माली. आणि दिवाण आणला घरात, कारण का आभाळ एवढं येईल आहे का पावसाची लय दाट शक्यता आहे. आणि सगळी जागा आटून घेतली आमच्या दिवाणला. आमची सोनपरी आता आली इकडे, जशी माशेजारी चाली सोनपरी बी. आणि कपडे वाहू घालायला बी दोरी बांधून घेतली बा मस्तपैकी. आता फॅनचा पावर तर कमी आहे, पण आता काय करणार मग, कपडे तर सुकावंच लागणार आहे. बाहेर झरत घातले का घरात सोकतात, मग कशी ढगढग असो भगभग असो हवे ना. सगळे कामं उरकले आता, म्हणजे बाहेर एवढं मोकळं झालं ना का लय. आता अंधार पडू राहिला लय मोठा. घरात आपल्या गॅसवर जास्त काही असं हे नाही ना, असं दाटी दाटी होऊ राहिली या घरात. काहून काय माहीत, म्हणजे का फॅनची हवा नाही आणि अशी दाटी होऊ राहिली ना. आज पाऊस नाही आला तर गरमा बी होऊ राहिली. तर काय करणार मग, जसं आहे तसं जगा लागते. आता संध्याकाळच्या भाजीत बनणार आहे आपले अंडे. हे अंड असं कसं काय आलं, चुना लावायला काय आले दिसणार नाही तुम्हाला, पण एक्स्ट्रा याच्यावर असं पांढरं. अंडे उकळायला टाकतो पहिले. तेल घेतो मसाला करून. अद्रक लसण कांदा हिरवी मिरची. तर मी अद्रक लसण पेस्ट काही करत बसत नाही, कच्चाच याचा ठेचा करतो. कारण का आणखी उद्या वावरात जायचं आहे, त्यासाठी भाजी करून घेतो. आणि सकाळी पोळ्या टाकल्या होत्या, तर त्यातल्या 2 पोळ्या आहेत. आता हे जीव तर एवढा थकेला आहे काढलाय, आता हे 2 पोळ्या जातात की नाही काय माहिती.